म्हणजे मुक्तीच्या ग्रहामध्ये, कारण मीन रास ही मुक्तीची रास आहे, कारण ती 12वी रास आहे आणि ती व्ययातली रास आहे आणि ती मुक्तीकडे नेणारी रास आहे पहा. कारण आपण जे काही आयुष्य जगतो, लग्नस्थान हे पहिलं स्थान असतं आणि 12वं म्हणजे मेषेपासून नैसर्गिक कुंडलीमध्ये मेष राशीपासून सुरुवात होते आणि मीन राशीला ही कुंडली संपते. मग त्यावेळेस आपण मेषेपासून मीनेपर्यंत जातो. म्हणजे मेषेमध्ये जर आपण जन्म घेतला असेल तर मीनेमध्ये आपल्याला मुक्ती मिळते. तर अशा या मुक्ती देणाऱ्या राशीमध्ये आता शनी महाराजांनी प्रवेश केलेला आहे. मग शनी महाराज या राशीला काय सांगतं की श्रम आणि कर्माचा ग्रह आहे शनी महाराज. त्यामुळे ते कर्माला, सेवेला आणि धर्माला प्राधान्य देणारे आहेत. आता जेव्हा मीन राशीमध्ये जाणार आहे त्यावेळेस या मुक्तीच्या राशीमध्ये आपल्याला जमिनीवर पाय ठेवून कसं राहायला पाहिजे हे शिकवणारी ही रास आहे. म्हणजे जेव्हा आपण मुक्तीकडे जाऊ त्यावेळेस आपल्या मनामध्ये किंचितही राग, लोभ, द्वेष काहीही असणार नाही पहा. मग या शनी महाराजांचा मीनेमध्ये गेल्यानंतर रिसर्च मध्ये उपयोग होणार आहे, सायन्स मध्ये जास्त प्रगती होणार आहे, मॅन्युफॅक्चरिंग मध्ये जास्त प्रगती होणार आहे. त्याचप्रमाणे शनी महाराज हे वास्तवतेचे ग्रह आहेत. त्यामुळे मीन राशीमध्ये जेव्हा ते प्रवेश करतील त्यावेळेस ते या सगळ्या गोष्टींना प्रामुख्याने प्राधान्य देतील. आणि शनी येथे आले की केवळ कल्पनेत गुंतून राहणार नाही पहा. कारण मीन रास ही जलरास आहे, ती प्रवाही आहे. म्हणजे त्यांना स्वप्न बघायला खूप आवडतं, मेहनत कमी करायला आवडते आणि मेहनत करताना ते सफल होतीलच असं नाही. मग केवळ स्वप्न बघणारे लोक यशस्वी होतात का? नाही होत, कधीच नाही होत. मग अशा वेळेस जर आपण त्या स्वप्नांना कृतीचा आधार दिला तर आपली स्वप्न साकार होण्याकडे जास्तीत जास्त प्रयत्न केला जातो. म्हणजे जे दिवसा स्वप्न बघतील ते नुसते दिवा स्वप्नामध्ये हरवून जातील आणि त्यांची परिस्थिती मात्र वाईट होईल. पण जे स्वप्न बघतील कशासाठी? प्रगतीसाठी आणि त्याच्यासाठी अथक परिश्रम करतील त्यांना नक्कीच हे शनी महाराज यश आणि कीर्ती देणार आहे.